विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्रेझल अर्थात मूल्यांकन या नवीन संकल्पनेविषयी अधिक माहिती मिळू. मूल्यांकन या शब्दाला इंग्रजीत ॲप्रेझल असं म्हणतात आणि ॲप्रेझल या शब्दाचा अर्थ आहे अ जजमेंट अबाउट द व्हॅल्यू ऑर क्वालिटी ऑफ समबडी ऑर समथिंग. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या गुणवत्तेबद्दल किंवा मूल्याच्या संदर्भात निर्णय घेणे किंवा मत प्रदर्शित करणे होय. प्रत्येक संस्थेची काही उद्दिष्टेही ठरलेली असतात. त्या उद्दिष्टाला अनुसरून संस्था ही कार्यवाही करते व शेवटी कितपत यश मिळाले यासाठी काही नॉर्म्स ठरवते किंवा स्टँडर्ड ठरवलेले असते. त्यानुसार संस्था तिथपर्यंत पोहोचली किंवा नाही यासाठी तीच तपासण्या करते आणि तपासण्यासाठी काही साधनांचा वापर करते. ही मोजमापाची साधनं असतात. अर्थात या साधनामध्ये सर्व प्रकारच्या कसोट्या असतात, मापने असतात, पदनिश्चयन श्रेणी असते, पडताळा सूची असते इत्यादी साधनांचा वापर करून ही साधनं लोकांना दिली जातात की अशा व्यक्ती की ज्यांचा संबंध त्या संस्थेची आहे. त्या व्यक्तींना ही साधनं दिल्यानंतर त्या व्यक्ती त्या साधनांमध्ये जे प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं ते देतात. त्यांनी दिलेल्या उत्तरावरनं काही सकारात्मक व काही नकारात्मक गोष्टींचा विचार करून त्या माहितीला योग्य ते मूल्य दिले जाते व त्या मूल्यावरून संस्थेने ठरविलेली उद्दिष्टे कितपत साध्य झाली किंवा नाही का त्यापेक्षा पुढे गेली हे स्पष्ट करण्याच्या प्रक्रियेला किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला किंवा मत प्रदर्शित करण्याच्या प्रक्रियेला मूल्यांकन अर्थात ॲप्रायझल असे म्हणतात. मूल्यांकनाच्या प्रक्रियेवरून त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. त्याची व्याख्या अशी आहे की एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या भावी विकासासाठी तिचे संपादन आणि क्षमतांना समजून घेण्याची नियमबद्ध मूल्यमापनाची प्रक्रिया म्हणजे मूल्यांकन होय. आता मूल्यांकनाची काही उद्दिष्टे आहेत, तर ती कोणती आहेत ते आपण समजून घेऊया. पहिलं उद्दिष्ट आहे व्यक्तीच्या किंवा संस्थेचा आढावा घेणे. नंबर 2 उणिवा शोधून त्यावर उपाययोजना करणे. नंबर 3 सुधारणा घडवून आणणे. नंबर 4 संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या प्रगतीचा अहवाल देणे. नंबर 5 शैक्षणिक तसेच व्यावसायिक मार्गदर्शन करण्यास मदत करणे. या उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया. पहिलं जे उद्दिष्ट आहे व्यक्तीच्या किंवा संस्थेचा आढावा घेणे, यासाठी आपल्याला एक उदाहरण घेता येईल. ते म्हणजे असं की महाविद्यालयीन प्राध्यापक ज्या वेळेला नोकरीला लागतो तेव्हा कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही पदव्युत्तर पदवी आणि नेट सेट तो पास असणे अत्यंत आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी म्हणजे तो MA MCOM MSc असलं पाहिजे आणि त्याने नेट किंवा सेट ही परीक्षा पास केलेली पाहिजे. त्याशिवाय तो नोकरीला लागू शकणार नाही. नोकरीला लागल्यानंतर त्या प्राध्यापकाने त्याच्या कुवतीनुसार त्याच्या क्षमतेनुसार म्हणजे ज्या क्षमता त्याच्याकडे होत्या म्हणून संस्थेने त्याला नोकरीला लावलेलं होतं त्या क्षमतेचा त्या प्राध्यापकाने प्रामाणिकपणे वापर करून अध्यापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमाप्रमाणे दररोजच्या ज्या तासिका असतील म्हणजेच आठवड्याच्या समजा 12 तासिका असतील
किंवा 20 तासिका असतील किंवा 22 तासिका असतील, ज्या काही त्यांच्या तासिका ह्या ठरलेल्या असतील तेवढ्या तासिका त्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय त्याचा वर्कलोड पूर्ण होऊ शकणार नाही. त्या व्यतिरिक्त महाविद्यालयाकडून त्याला काही विभागाचे प्रमुख पद दिले जाते. उदाहरणार्थ सांस्कृतिक विभाग, NSS विभाग, NCC विभाग, माजी विद्यार्थी संघ किंवा स्पोर्ट्स विभाग, अजूनही काही छोटे छोटे काही विभाग असतील, काही लहान असतील काही मोठे असतील, तर ते विभाग प्राध्यापकाने आपल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार त्याने त्या संदर्भात काम करायचं आणि काम केल्यानंतर मग त्याचा अहवाल तयार करायचा, त्याचे फोटो काढायचे, तो अहवाल व्यवस्थित लिहायचा, ते फोटो व्यवस्थित एका ठिकाणी चिपकवायचे आणि त्याचा एक रिपोर्ट तयार करून माननीय प्राचार्यांना तो रिपोर्ट द्यायचा आणि त्या रिपोर्टवरनं त्या अहवालवरनं मग ती जी समिती असेल चेक करणारी समिती, त्या समितीच्या मदतीने प्राचार्य ठरवतात की या व्यक्तीने यावर्षी जे काम केलेलं आहे हे काम योग्य आहे किंवा नाही, का काही उणिवा राहून गेलेल्या आहेत. उणिवा राहून गेल्या असतील तर कोणत्या उणिवा राहून गेलेल्या आहेत, तर त्या उणिवा संबंधित प्राध्यापकाच्या नजरेला आणून दिल्या जातात आणि जर समजा काम चांगलं झालं असेल तर त्याचं कौतुक देखील केलं जातं. तर अशा पद्धतीने त्याचं शिकवणं आणि त्या व्यतिरिक्त तो जे इतर काम करतो त्याला को करिक्युलर ॲक्टिव्हिटी असं देखील म्हणतात. तर अशा त्या ॲक्टिव्हिटी आणि त्याचं शिकवणं या सर्व गोष्टीला ॲकॅडमिक वर्क असं म्हणतात. हे वर्षभर त्या प्राध्यापकाला करावंच लागतं आणि वर्षभर चालणाऱ्या या कामाचे जे मोजमाप केलं जातं त्यासाठी एक PBAS म्हणजे परफॉर्मन्स बेस ॲप्रायझल सिस्टीम याद्वारे प्राध्यापकांचं मूल्यमापन केलं जातं व त्याने केलेल्या कामाचे विश्लेषण करून काम किती चांगलं केलं किंवा काय राहून गेलं हे तपासून पाहिलं जातं व प्राध्यापकाला त्याने मिळवलेल्या गुणानुसार श्रेणी दिली जाते. त्यावरून त्याला वेतनवाढ द्यावी किंवा देऊ नये हे निश्चित केलं जातं. उदाहरणार्थ O ही सर्वात वरची श्रेणी आहे, त्यानंतर A, त्यानंतर B, त्यानंतर C साधारणतः ही मध्यम श्रेणी आहे. परंतु D आणि E श्रेणी जर समजा त्या प्राध्यापकाला मिळालेली असेल तर एखाद्या वेळेला त्या प्राध्यापकाची वेतनवाढ ही रोखली जाऊ शकते. शक्यतो असं होत नाही, परंतु जेव्हा एखाद्या प्राध्यापकाला D किंवा E श्रेणी मिळते आहे यावरून एक गोष्ट निश्चित होते की त्याने काम करताना डेफिनेटली निश्चितपणे कुचराई केलेली आहे हे असं आपल्याला लक्षात येतं. साधारणतः प्राध्यापकाकडनं अशी अपेक्षा नसते, किमान C ग्रेड ही त्याला मिळालीच पाहिजे. त्याच्यावरती तो जसं जसं जात जाईल Bकडे, Aकडे, Oकडे, तर त्याला ती वरची ग्रेड ही मिळत जाते आणि जेव्हा त्या प्राध्यापकाला वरची ग्रेड ही मिळते तेव्हा त्या प्राध्यापकाचं एक विशिष्ट नाव देखील त्याचं होतं. असो, दुसरं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेता येईल की कोविड-19मुळे सध्या संपूर्ण जगच भयभीत झालेलं आहे. त्यापासून वाचण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे या किमान 3 गोष्टी पाळणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे आपला बचाव हा होऊ शकतो, इतरांचाही बचाव हा होऊ शकतो. परंतु हा तात्पुरता किंवा वरवरचा उपाय आहे असं आपल्याला म्हणता येईल. कायम स्वरूपाचा हा उपाय होऊ शकत नाही, कारण जीवन जगण्यासाठी नेहमी मास्क लावून जीवन जगणं किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून जीवन जगणं हे तरी मानवाला शक्य नाही. आणि म्हणून माणसाच्या जीवनाला ही जी बंधनं आलेली आहेत ही बंधनं निघून जावीत
यासाठी काही औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी लस निर्माण करावयाचे निश्चित केले. लस तयार करण्याची विशिष्ट वैज्ञानिक पद्धती आहे. त्याला अनुसरून प्रयोग करावे लागतात व प्रयोगातून जो द्रव संशोधकांना मिळतो तो सुरुवातीला साधारणतः 50 लोकांना लस म्हणून दिला जातो. याला फेज 1 म्हणतात. ज्या 50 लोकांना लसीचा डोस दिला जातो त्यापैकी काही लोकांना त्याचा त्रास किती झाला, किती लोकांना बरं वाटलं, हे सततच्या त्या लोकांच्या निरीक्षणावरून निश्चित केलं जातं. आणि तसा रिपोर्ट WHO या संघटनेला, आंतरराष्ट्रीय संघटनेला दिला जातो. त्यानंतर दुसरी जी टेस्ट असते, दुसरीची फेज असते, तर त्या फेजसाठी प्रथम त्या लसीमध्ये पुन्हा दुरुस्ती होते. अजून त्याच्यामध्ये काय बदल केला म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल, आणि म्हणून त्यात दुरुस्ती करून, करेक्शन करून, संशोधन करून पुन्हा लस ही विकसित केली जाते. आणि दुसऱ्या पेजमध्ये साधारणतः 100-150 लोकांना ती लस दिली जाते आणि त्याचं पुन्हा निरीक्षण केलं जातं. त्यापैकी किती लोकांना चांगलं वाटलं, किती लोकांना त्याचा त्रास झाला, या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करून निरीक्षणाच्या सर्व बाबी या WHO या आंतरराष्ट्रीय म्हणजे ही जी आरोग्याची जी संघटना आहे त्या संघटनेला ते रिपोर्ट सगळे पाठवले जातात. त्यानंतर ती संघटना तुम्ही फेज 3 जायचं किंवा नाही हे त्यांना सांगते. त्यानंतर फेज 3 पुन्हा ज्या काही बाबी राहिलेल्या असतील त्याच्यामध्ये पुन्हा दुरुस्ती होते, पुन्हा संशोधन होतं. अजून काय केलं म्हणजे जास्तीत जास्त लस ही निर्धोक होईल आणि त्याप्रमाणे मग लसीचं थोडं उत्पादन केलं जातं. आणि तिसऱ्या फेजमध्ये साधारणतः जास्तीत जास्त लोकांना म्हणजे साधारणतः 300 ते 400 लोकांना ही लस दिली जाते आणि तिचं पुन्हा विश्लेषण केलं जातं. विश्लेषण करताना पुन्हा त्या लोकांचे निरीक्षण केलं जातं की त्यांना कसं वाटतं आहे, किती लोकांना त्रास होतो आहे, किंवा त्यांना बरं वाटत असेल तर त्यांची प्रतिक्रिया ही घेतली जाते. त्यांच्या सगळ्या नोंदी या ठेवल्या जातात आणि पुन्हा हे सगळे रिपोर्ट WHO या संघटनेला पाठवले जातात. WHO कंपनीच्या रिपोर्टवरून व त्यांनी वापरलेल्या पद्धतीवरून लस किती टक्के सुरक्षित आहे हे ठरवते. लस किती टक्के सुरक्षित आहे हे ठरवणे म्हणजेच ॲप्रायझल होय, हे ठरवणे म्हणजेच मूल्यांकन होय. सध्या आपल्याला कल्पना असेलच की फायझर किंवा कोवॅक्सिन किंवा स्पुटनिक या ज्या लसी तयार झालेल्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तर त्या साधारणतः 95% किंवा 94.5% किंवा 65% त्या निर्धोक आहेत असं लक्षात आलेलं आहे. आणि या लसी दिल्यानंतर लोकांमध्ये एक रोगप्रतिकारशक्ती ही निर्माण होते आणि त्या व्हायरस विरुद्ध लढण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते असं ते दिसून आलेलं आहे. ह्यालाच परफॉर्मन्स ॲप्रायझल असं देखील आपण म्हणू शकतो. वास्तविक जीवनाशी आपण खेळू शकत नाही. 100% निर्धोक लस जर असेल तर ती नेहमी चांगली असते. जसं पोलिओचा जो डोस आहे तो 100% निर्धोक आहे, पण 100% लस तयार होण्यासाठी साधारणतः 8 ते 9 वर्षाचा कालावधी हा जावा लागतो. त्यानंतर ती लस ही 100% निर्धोक ही बनू शकते. ही एवढी इमर्जन्सी होती. त्या इमर्जन्सीच्या कार्यकाळामध्ये अनेक औषध निर्माण कंपन्यांनी साधारणतः मार्चपासून सुरुवात केली असेल त्यांनी, या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय कमी वेळात 95% त्यांनी निर्धोक लस ही तयार केलेली आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. तर 95% ही जी व्हॅल्यू आहे, हे जे मूल्य आहे, यालाच मूल्यांकन असं म्हणतात, यालाच ॲप्रायझल असं म्हणतात. याला परफॉर्मन्स ॲप्रायझल देखील आपण म्हणू शकतो. तर मग एखादी व्यक्ती असो किंवा एखादी संस्था असो, तर त्या व्यक्तीने किंवा त्या संस्थेने जे काम केलेलं असतं त्या कामाला एक किंमत द्यायची असते, एक मूल्य द्यायचं असतं. आणि हे मूल्य जे दिलेलं असतं
ते देण्यासाठी जी काही साधनं वापरलेली असतात त्या साधनांवरनं ते ठरवलेलं असतं. तर अशा प्रकारच्या या प्रक्रियेला मूल्यांकन किंवा ॲप्रायझल असं म्हणतं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 95% जरी ती लस निर्धोक असेल तरीही आज रशिया, इंग्लंड किंवा अमेरिका या देशांनी व त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने ही लस घेण्याचं निश्चित केलं आहे आणि त्यानुसार त्यांची कार्यवाही ही सुरू आहे. वास्तविक 100% मूल्यांकन आज तरी नाही आहे, परंतु जी गुणवत्ता अस्तित्वात आहे त्यावर विश्वास ठेवून ते देश लस घेणार आहेत. 95पैकी 5 लोकांना त्याचा फायदा होणार नाही. याचा अर्थ की ती लस दिल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हायला पाहिजे किंवा ज्या अँटीबॉडीज निर्माण व्हायला पाहिजेत त्या कदाचित निर्माण होऊ शकणार नाहीत. त्याच्या विपरीतसुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, परंतु ती शक्यता फक्त 5% आहे. आज सगळं जगच धोक्याच्या पातळीवरती येऊन पोचलेलं आहे आणि त्याच्यातून वाचायचं असेल तर ती लस घेणं अत्यंत आवश्यक आहे. योगायोगाने आपल्या भारतामध्ये मृत्यूदर खूपच कमी असल्यामुळे भारत स्वदेशी लस घेण्यावरच अवलंबून राहील, यात कोणतीही शंका नाही. भारतीय कंपन्यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे. अंतिम टप्प्यात त्यांच्या लसी ह्या आलेल्या आहेत. त्यांच्या कार्याला WHO ने सुद्धा मान्यता दिलेली आहे. लवकरच ती लस अस्तित्वात येईल असं वाटतं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्या कंपन्यांना भेटी देऊन त्यांचे जे कामकाज चाललेलं होतं त्याचा आढावा घेतला आणि साधारणतः लवकरच काही आठवड्यांमध्ये ती लस येईल असं त्यांनी भाकीत केलेलं आहे. तर मित्रांनो, तर हे जे संस्थेचे किंवा व्यक्तीचे जे काम असतं त्यालाच ॲप्रायझल किंवा मूल्यांकन असं म्हणतात. आता याच्या संदर्भामध्ये अजून मी एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो. आता प्राध्यापकांचं ॲकॅडमिक परफॉर्मन्स झालं की त्याने ते करणं अत्यंत आवश्यक आहे, ते कंपल्सरीच आहे. पण जर एखाद्या प्राध्यापकाला 6 वर्ष नोकरी त्याने कंप्लीट केली तर ती पूर्ण केल्यानंतर त्याचं प्लेसमेंट, त्याचं वेतन निश्चिती ही वरच्या श्रेणीवर होते. त्याला सिनियर स्केल असं म्हणतात. आणि मग या सिनियर स्केलपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला काही गुणांक मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ त्याने जर्नलमध्ये लेख प्रकाशित करणं अत्यंत आवश्यक आहे, रिसर्च पेपर, किंवा वर्तमानपत्रात काही लेख लिहिणं आवश्यक आहे, किंवा त्याने वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं देणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा विज्ञान प्रदर्शन असेल तर सायन्स शिक्षकांनी तिथं जाऊन त्याचे निरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा पथनाट्य असेल तर पथनाट्य तयार करून मुलांच्या मदतीने ते गावभर मुलांना घेऊन जाऊन त्यांच्या मदतीने समाजाला ज्ञानी बनवणं अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टींच्या परिपाक म्हणून काय होतं की त्या शिक्षकाला मार्क्स मिळत जातात. आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर त्याने सेमिनारचं वाचन केलेलं असेल तर सेमिनारसाठी त्याला 3 गुण दिले जातात. एखाद्या जर्नलमध्ये जर लेख त्याने प्रकाशित केलेले असतील तर त्याला 10 गुण दिले जातात. जर त्याने UGC लेवलच्या जर समजा लेख प्रसिद्ध केला असेल केअर लिस्टमध्ये तर त्याला 15 गुण दिले जातात. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या थॉम्सन अँड राउटरचा जर लेख त्याने समजा टाकलेला असेल, लिहिलेला असेल आणि तो जर लेख प्रकाशित झालेला असेल तर मग त्याला इम्पॅक्ट फॅक्टरनुसार त्याला मार्क मिळतात, जास्तीत जास्त मार्क मिळतात. 25 ते 30 मार्क्स त्याला एका लेखाला मिळू शकतात. मग यावरनं काय होतं की ॲकॅडमिक परफॉर्मन्स अधिक त्याच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट त्यांनी जी केलेली असते या गेल्या 5-6 वर्षामध्ये, मग याचं काउंटिंग केलं जातं. ती काउंटिंग करण्याची पुन्हा पद्धत थोडीशी वेगळी आहे. रिसर्च क्रायटेरियामध्ये 110 मार्क त्या शिक्षकाला मिळवावे लागतात आणि नंतरच मग त्याला पुढची जी ग्रेड असते त्याला मिळत असते. उदाहरणार्थ एखादा प्राध्यापक समजा असोसिएट प्रोफेसर असेल आणि असोसिएट प्रोफेसरवरनं अंतिम म्हणजे शेवटच्या प्रोफेसर पदापर्यंत जर जायचं असेल तर रिसर्च जी काही कॅटेगरी आहे त्या रिसर्च कॅटेगरीमध्ये त्याला 110 मार्क मिळवणं अत्यंत आवश्यक असतं.
जेव्हा त्याला 110 मार्क्स मिळतात तेव्हा तो प्राध्यापक प्रोफेसर पदासाठी लायबल होतो. पूर्वी प्रोफेसर हे पद नव्हतं, पण आता त्यांनी प्रोफेसर हे पद आणलेलं आहे, पण त्याला ही कंडिशन त्यांनी लावलेली. म्हणजे आता कोणीही प्रोफेसर पद हे मिळू शकतं, पण त्यासाठी तो PhD असणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरेट तिसऱ्या क्रायटेरियामध्ये म्हणजेच रिसर्च कॅटेगरीमध्ये त्याला 110 मार्क असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ॲकॅडमिक परफॉर्मन्स तो तर आवश्यकच आहे, तो तर पाहिजेच पाहिजे. मग जेव्हा अशा पद्धतीने दोन्ही तिन्ही ठिकाणच्या परफॉर्मन्समध्ये जर त्याला चांगले मार्क्स मिळत असतील तरच त्या प्राध्यापकाला प्रोफेसर ही ग्रेड मिळते किंवा वरच्या स्तरापर्यंत तो जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही जी उद्दिष्टे आपण पाहतो आहोत या ठिकाणी, की व्यक्तीच्या किंवा संस्थेचा आढावा घेणे, उणिवा शोधून त्यावर उपाययोजना करणे, सुधारणा घडवून आणणे, संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या प्रगतीचा अहवाल देणे किंवा शैक्षणिक तसेच व्यावसायिक मार्गदर्शन करण्यास मदत करणे, ही जी उद्दिष्ट ठेवलेली आहेत ॲप्रायझलची, या उद्दिष्टानुसार व्यक्तीचा विकास त्या ठिकाणी होतो, संस्थेचा विकास त्या ठिकाणी होतो. जर व्यक्ती किंवा संस्था जर मागे पडली असेल तर त्या व्यक्तीला किंवा संस्थेला मदत केली जाते आणि संस्था ही पुढे नेली जाते किंवा व्यक्तीलासुद्धा पुढे नेलं जातं. म्हणजे तर ह्यावरनं आपल्याला असं लक्षात येईल की मूल्यांकन म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या भावी विकासासाठी तिचे संपादन आणि क्षमतांना समजून घेण्याची नियमबद्ध मूल्यमापन प्रक्रिया म्हणजे मूल्यांकन होय. म्हणजे नियमबद्ध याचा अर्थ काय, की ठराविक नियम आहेत, ठराविक मापन साधनं आहेत, की त्या मापन साधनामध्ये जर तो प्राध्यापक बसला तर त्याला चांगले मार्क्स मिळून त्याला पुढची श्रेणी ही दिली जाते. काही लोकांकडे क्षमता असतात परंतु त्या क्षमतांचा ते पुरेपूर वापर करत नाहीत. आता उदाहरणार्थ एखादा संगीत तज्ज्ञ असेल आणि त्याला जर समजा नोकरी मिळाली असेल आणि तो जर त्या संगीताचा वापर करून जर मुलांना व्यवस्थित शिकवत नसेल तर त्या क्षमतेला काही अर्थ नाही. आणि म्हणून मूल्यांकन करताना कसं दिलं जाईल, की म्हणजे क्षमतेला अनुसरून यांचं मूल्यांकन नाही आणि म्हणून कदाचित त्यांना पुढची ग्रेड ही मिळू शकणार नाही. तर यावरनं आपल्याला शेवटी असं म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या भावी विकासासाठी तिचे संपादन आणि क्षमतांना समजून घेण्याची जी नियमबद्ध मूल्यमापन प्रक्रिया आहे तिला मूल्यांकन किंवा अप्रायझल असं म्हणतात. शेवटचा एक भाग आहे तो म्हणजे त्याचे फायदे. म्हणजे या संस्थेला किंवा व्यक्तीला अथवा शिक्षकांना प्रत्याभरणासाठी उपयुक्त असतं हे अप्रायझल. नंबर 2, विद्यार्थ्यांचे किंवा संस्थेचे निदान करण्यासाठी हे मूल्यांकनाची ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आणि तिसरा फायदा, अध्यापन व नियोजन आणि शाळेच्या मूल्यमापनासाठी मूल्यांकनाची प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची असते. त्याच्या काही मर्यादा आहेत की मूल्यांकन हे काळजीपूर्वक करावे लागते, वेळेचा अभाव असतो आणि व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव हा जाणू शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की मापन साधनं जरी अचूक असतात पण ज्या व्यक्ती या मापन साधनाचा वापर करून माहिती भरणार असते ती जर व्यक्तिनिष्ठ असली तर त्याच्यामध्ये एखाद्या प्राध्यापकाचं किंवा एखाद्या शिक्षकाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं नुकसान हे होऊ शकतं. जर मूल्यमापन करणारी व्यक्ती आणि ज्याचं मूल्यमापन करायचे आहे त्या व्यक्तीचं जर भांडण झालेलं असेल, त्यांच्यात काही वाद असतील तर त्या वादाचा परिणाम असा होऊ शकतो की मूल्यमापन करणारी व्यक्ती त्याला कमी मार्क्स देऊन त्याचं वेतनवाढ ही रोखू शकते. म्हणून हा व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव त्याच्यावरती निश्चितपणे होऊ शकतो. पण शक्यतो मुख्याध्यापक असतो किंवा प्राचार्य असो किंवा कोणीही वरिष्ठ व्यक्ती असेल त्याने शक्यतो या व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव अजिबात जाणवू द्यायला नाही पाहिजे. कारण शेवटी व्यक्तीचाही विकास तितकाच महत्त्वाचा आहे, संस्थेचाही विकास तितकाच महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीला मागे ठेवून आपल्याला काही मिळणार नाही. म्हणून मूल्यांकन जे आहे, ॲप्रायझल जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर समजा तो कमी असेल तर त्याला समजून सांगणं अत्यंत आवश्यक आहे, पण तुमचं व्यक्तिगत भांडण याच्यामध्ये तुम्हाला आणता येणार नाही. तर ॲप्रायझलचा किंवा मूल्यांकनाचा व्यवस्थित वापर करून आपण व्यक्ती आणि संस्थेचा विकास हा करू शकतो.